नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी आहे गाजरचा हलवा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे गॅसवरती मी एक कढई गरम करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण साधारण 1.5 टेबलस्पून इतकं साजूक तूप घालूया. तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण ड्रायफ्रूट घालायचे आहेत. ड्रायफ्रूट चांगले परतवून घ्या. काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत इथे मी. ड्रायफ्रूट परतून झाल्यानंतर आपण आता ते काढून घेऊया. इथे मी 1 किलो गाजरच्या हलव्याची रेसिपी दाखवत आहे. 1 किलो गाजर इथे मी किसून घेतलेले आहे. ड्रायफ्रूट्स काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं पुन्हा एकदा तूप घातलेलं आहे आणि 1 किलो गाजर जे किसलेले होते ते घालून मी चांगले तुपात गाजर 4 ते 5 मिनिट परतवून घेणार आहे. गाजर चांगले असे आपल्याला परतवून घ्यायचे आहे. इथे मी गाजरचा हलवा करताना मावा घातलेला आहे. जर तुम्हाला मावा वापरायचा नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता. आणि सेम प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता गाजरचा हलवा. इथे बघा मी 150 ग्राम इतका मावा घातलेला आहे. मावासुद्धा गाजरमध्ये आपल्याला छान असा मिक्स करून परतवून घ्यायचा आहे. पाच मिनिटं झालेली आहे मावा परतवून आणि गाजर परतवून. त्यानंतर इथे मी दूध घालणार आहे. साधारण अर्धा लिटर इतकं दूध आहे हे. आता या दुधामध्ये आपल्याला गाजर चांगले असे शिजवून घ्यायचे आहेत आणि मावासुद्धा चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे. साधारण 15 ते 20 मिनिटं लागली मला गाजरचा हलवा तयार करण्यासाठी. सुरुवातीला मी थोडं दूध घातलेलं आणि थोडंसं दूध नंतर पुन्हा घातलं मी. सर्व दूध आपल्याला एकत्र ओतायचं नाही. आता झाकण ठेवून आपल्याला गाजर शिजवून घ्यायचे आहेत आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. ते बघू शकतो तुम्ही त्याला चांगली शिजली आलेली आहे आणि मावासुद्धा चांगला मेल्ट झालेला आहे. आता थोडंसं दूध आटल्यानंतर इथे आपण साखर घालायची आहे. इथे 1.5 कप इतकी मी साखर घातलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ही साखर चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. साखर मिक्स केल्यानंतर आपण इथे या स्टेजला वेलचीची पूड घालणार आहोत. ते बघा मी वेलचीची पूड घालत आहे आणि पुन्हा सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आणि गाजर पूर्ण आपल्याला झाकून शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडं दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आणि आपण मध्ये मध्ये हे चेक करत राहणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता दूध बऱ्यापैकी आटत आलेलं आहे आणि गाजरसुद्धा चांगले शिजलेले आहेत. आता हे सगळं दूध आपण आटवून घ्यायचं आहे. साखरसुद्धा छान अशी मेल्ट झालेली आहे बघा तुम्ही. आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे. मी इथे अर्धेच ड्रायफ्रूट्स घालणार आहे व राहिलेले ड्रायफ्रूट्स मी ते गार्निशिंग करताना घालणार आहे. आणि पुन्हा आपण झाकण ठेवून संपूर्ण हे सुकवून घ्यायचं आहे. इथे बघा तुम्ही गाजरचा हलवा छान असं सुकत आलेला आहे. ड्राय करून घ्या गाजरचा हलवा. संपूर्ण दूध आपल्याला हे आटवून घ्यायचे. इथे बघा तुम्हाला मी क्लोजअप करून दाखवते. गाजर असे छान असे ड्राय झालेले आहे आणि गाजरचा हलवा तयार झाल्यानंतर मी तो बाउलमध्ये काढलेला आहे. आणि कशी वाटली तुम्हाला गाजरच्या हलव्याची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.